म्हटलं होतं की आता शिफ्टिंगचं सामान अर्धं बांधाबांधी केलेली आहे आणि लवकरच शिफ्टिंग करणार आहे मी. पण काय झालं आहे की शिफ्टिंग अर्धी माझी म्हणजे हे झालं, तिकडं त्या रूमचं थोडंसं काम वगैरे बाकी होतं. काम वगैरे ते काल झालेलं आहे, काल झालं आहे. म्हणजे कलर वगैरे काय थोडंफार ते काम होतं ते करून झाले. तर आता आहे मी अर्ध केलेलं आहे. तर अजून ना हॉलमधलं जे आहे ते अजून बाकी आहे. पाहू शकता हे सगळ्या वस्तू अजून काढायच्या बाकी आहे. पण पाऊस येतोय त्याच्यामुळे ना शिफ्टिंग थोडं थांबवलेलं आहे. कारण का की पाऊस येतो, पावसामध्ये कसं शिफ्टिंग करणार, कारण का वरतून सामान खाली उतरवायचं म्हटलं ना तर सेकंड फ्लोअरवरून तर मग पावसामध्ये ते भिजणार आणि मग तिथं पण हे करायला थोडंसं प्रॉब्लेम म्हणून उतरायला वगैरे. पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे, नेमका पाऊस पण चालू झालेला आहे रात्रीपासून. तर पाहू शकता इथं बघा पाऊस पण चालू झालेला आहे त्याच्यामुळं. तर बाकीचं जे आहे सामान ते पाहू शकतो. तुम्हाला मी दाखवलं काल की हे पाहू शकता असं एवढं बांधाबांध करून ठेवलेलं आहे. हे कांदे वगैरे काय एक टोपलीत भरून घेऊन जायचं. तर गादी वगैरे पण आहे. तर ही सगळं पॅकिंग करून ठेवलेली आहे. इकडं सुद्धा झालेलं आहे अर्धी. तर आता फक्त ते कपाटामधलं बाकी आहे कपडे काढायचे, पण ते रोजचे यूजचे कपडे आहे त्याच्यामुळं. तर रात्री मी अर्धी भांडी भरलेली आहे म्हणजे डब्बे वगैरे. तर हे आहे ते एकाच गोणीमध्ये, हे छोटे भांडे आहे त्यामुळे पटकन एका पिशवीमध्ये टाकून होईल. ते रोजचं आता जेवणाला लागतात म्हणून. आणि त्याच्यानंतरला पाहू शकता इकडं जे आहे ते मी पूर्ण रॅक खाली केलेलं आहे. डब्बे वगैरे सामान संपलं होतं म्हणून मी सामान नाही भरलं, कारण का म्हटलं इथून परत वजन येण्यापेक्षा मग मी सामान अजिबात नाही भरलं ह्या महिन्याचं. म्हणजे 3 महिने झाले मी सामानच नाही भरलंय. 3 महिने मी एकदाच सामान भरते 5-6 हजाराचं आणि मग ते 2-3 महिने मी चालवते आणि नंतरला मग आता म्हटलं लगेच मग आता तिकडे गेल्यावरतीच माझे सगळं क्लिनिंग झाल्यावरती सामान भरता येईल म्हणून मग आता हे काय केलंय सगळं रात्री काढून घेतलंय. तर इथं पाहू शकता थोडं थोडं डब्यांमध्ये सामान होतं त्या पिशवीमध्ये टाकून घेतलंय. आता ही माझी रोजची भांडी आहेत ते आता घासून वगैरे झाले, जेवण वगैरे झाले. इथं जेवण आहे आणि हे आहे पिंपा हे वगैरे आहे. तर आता फक्त जे आहे तर हे काढायचं बाकी आहे. ते का मी एका याच्यामध्ये संध्याकाळी म्हटलं तर एका पिशवीमध्ये सगळं टाकून घेईल आणि फ्रीज मधलं सामान काढायचं आहे, बाकी काही नाही. पाहू शकता ही पिशवी आहे. आता या पिशवीमध्ये मला ह्याच्यातलं पण ना छोटे मोठे जे आहेत ना ते सामान भरायचं, कारण का छोट्या छोट्या पिशव्या आहे ना खाली नेता येणार नाही आणि त्याला वरती खाली खूप करावं लागेल. म्हणून ना सगळ्या छोट्या छोट्या ज्या आहेत कॅरी बॅग वगैरे आहेत ना ते सगळं एकाच गोणीमध्ये मला भरावं लागणार, जेणेकरून त्याची एकच गोण होईल. कारण का जास्त गोणी करून पण आहे ना त्याचा फायदा नाही होणार. अजून मला वाटतं ह्या कपाटामध्ये 2 गोणी कपडे असे भरतील इतकी कपडे आहे त्याच्यामध्ये. आणि तेवढं बाकी आहे, एवढंच आहे. आणि बाहेरचं जे आहे यूज होणाऱ्या ज्या म्हणजे ब्लँकेट वगैरे जे आहेत त्याच्यात एक गोणी भरून जाईल. बाकी जास्त आता काही नाही राहिलेलं. या रश्या वगैरे फॅन वगैरे आहे, रश्या फॅन वगैरे पावसाच्या मी आतमध्ये हे करते सुकवण्यासाठी. आणि इथं फॅन आहे, बाहेर एक फॅन आहे, ॲडजस्ट फॅन आहे. ते मी नंतर काढून घेऊन जाणार, कारण का तिथं ऑलरेडी आहेत त्यांचे फॅन वगैरे. तर ते बोलले तुम्हाला लावायची काही गरज नाही. म्हटलं मग हे फॅन छान क्लीन वगैरे म्हणजे गेल्यानंतरला करून मग बॉक्समध्ये ठेवून देईल, कारण का यूज होणार नाही मग धुळीने खराब पण होतात. तर असं आहे. तर असं माझं शिफ्टिंग थांबलेलं आहे. तर बघूया आता उद्या होतंय का परवा होतंय शिफ्टिंग. तर गेल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल ते शिफ्टिंग कधी झालं कसं झालं. कारण का पाऊस पण आहे, भरपूर पाऊस आहे, म्हणजे सगळीकडेच पाऊस आहे आता. त्याच्यामुळं काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळं म्हटलं रिक्स नको, कसं पावसामध्ये सामान खाली उतरायचं म्हटलं ना काय होतं जिना वगैरे घसरडा होतो, पूर्ण ओला होतो. आणि जर एखादी पडलं वगैरे सामान पटपट नेता येईल तर उगाच नको जास्त हे करते. तिकडे गेल्यावरती कसं आहे रूम तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. मला एवढं काही म्हणजे नाही हे झालं आहे, पण कसं आता आपण कसं होतं एका ठिकाणी राहायची सवय जर लागली ना तर मग तिथंच असं मन रमून जातं. आता मला इथं जवळजवळ 3 वर्ष झाले होते ह्या रूममध्ये. त्याच्यामुळे मला असं म्हणजे असं एकदम वाटत मला एकतर कोणाशी अशी जास्त हे करायला आवडत नाही, म्हणून मी आपलं माझं घर आणि मी हेच असते. तर असं मला इथं एकदम हे झालं होतं 3 वर्ष, म्हणजे रमून गेले होते मी, काय वाटत नव्हतं. पण आता इथून खाली करायचं म्हटलं ना अक्षरशः असं ना जीवावर येतं आणि असं नको वाटतं की बाबा आहे तिथंच राहिलेलं बरं. पण काय माणसाची मजबुरी असते ना, बोलतात ना काहीतरी प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या ह्याच्यात.
तसंच काही आहे. आणि आपल्याला तेवढं भाडं पण परवडत नाही, त्यांनी जेवढं भाडं केलं तेवढं. त्याच्यामुळे म्हटलं नको, आपल्याला परवडत नाही. आपण जेवढं अंतरून नसून तेवढंच पाय पसरायला पाहिजे. कारण का कसं आहे, आपल्याला पुढचं सुद्धा बघावं लागतं. महिन्याचा किराणा असन, मुलीची शाळा आहे, सगळं काही आहे. आजार आहे, दुखणं आहे, हे आहे ते आहे, सगळं काही असतं. ते सांगून येत नाही कोणाला. आणि प्रॉब्लेम तर कधीच कोणाला सांगून येतं. मला तर माझ्या पाठीमागे प्रॉब्लेम तर असे लागलेले असतात का एक कुठं संपत नाही तर दुसरा उभाच असतो, असं असतं. म्हणून म्हटलं नकोच, आपलं थोडंसं थोड्या दिवस त्रास होतो. नंतरला इथं आले तेव्हा सुद्धा मला नवीन नवीन नाही असं मध्ये इथं हे झालं. नंतरला मग सवय लागून गेली. पण आता तिथं पण गेलं, बघू कसं काय आहे तिथं, लोक कशी आहे काय काय. मला लोकांशी एवढं काय घेणं देणार नसतं. इथं पण मी कधीच कोणाचं हिट करत नाही, गेले नाही. मी फक्त माझं घर, माझं काम, माझ्या मुलीची शाळा, शाळेत आणणं नेणं सोडणं, एवढंच. मला कोणाशी काहीच मला आवडत नाही जास्त असं हे करायला. बाहेर कोणी माणसाशी भेटली तर तेवढं रस्त्याला बोलायचं, बाकी माझा असं कोणाच्या घरात जायला वगैरे किंवा काय आवडत नाहीच म्हणा. तर तिकडे गेल्यावर बघू कसं रूम आहे, कशी जागा आहे, कशी वास्तू आहे त्याच्यावरती, की बाबा आपल्याला तिकडं करमते नाही करमते. नाही असं वाटलंच तर मग बघू पुढच्या पुढं कसं. 6 महिने राहायचे का वर्षभर. आता ॲग्रीमेंट तर वर्षभराचं करावंच लागतं. त्याच्यानंतरला बघू आता. कारण काय एका जागेची एखाद्याला सवय झाली ना तर ती जागा सोडून नाही हे वाटत. आणि तिकडे थोडंसं लांब पण आहे सगळ्या गोष्टी थोड्या, म्हणजे मुलीचा ट्युशन वगैरे क्लास वगैरे खूप लांब लांब पडते. मला भाजी मार्केट वगैरे ते सगळंच लांब आहे. पण आता काही पर्याय नाही. आता बघूया पुढचं पुढं कसं होईल कसं नाही ते तुमच्याशी मी व्हिडिओ शेअर करतच जाईल. तर व्हिडिओला कनेक्ट राहत जा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. आणि आता मी तिकडच्या रूममध्ये गेल्यावरती तुम्हाला मी तिकडचेच व्हिडिओ येते ना, आता माझे इकडचे नाही येणार. कारण का आता ज्या दिवशी मी हा रूम खाली करेन तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की नवीन रूममध्ये गेल्यावरती. तिकडं पण गेला मला 2-3 दिवस ते सेटल व्हायला वेळ लागणार आहे. ते सगळं इकडनं जेवढं भरायचं तिकडं गेलं तेवढंच हे करून घ्यायचं आहे. म्हणजे लावून घ्यायचं, साफ तिथं पण म्हणजे क्लीन वगैरे केलेलं आहे रूम त्यांनी. फक्त थोडाफार तर आपल्याला करावंच लागणार, म्हणजे किचन वगैरे थोडं. बाकी सगळं क्लीन केलेलं आहे. बाकीच्या मग तिकडे गेल्यावर सगळं सामान वगैरे लावल्यावरती तुम्हाला मी नक्कीच त्या रूमची होम टूर पण देईल. तुम्हाला जर पाहायचा असेल रूम तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, त्या रूमची होम टूर पण करेन मी. आणि जर रूम पाहायचा असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला व्हिडिओला इथंच एंड करते. तर चला बाय बाय.